चंद्रशेखर राजगुरे, यवतमाळ ITI, MA ट्रेड शिल्प निदेशक म्हणून। माझे गटनिदेशक BT राठोड सर व माझ्या प्राचार्य बुटले मॅडम। आज आपण शिकूया बॅटरी चार्जिंग कशी लावायची। हे आहे चार्जर, बॅटरी चार्जर जे आम्ही स्वतः बनवलेला आहे आणि हे बॅटरी। आता ही पूर्ण जी आहे हे बॅटरीची बॉडी, ही एक्साइटची बॅटरी आहे। ही कंपनीचं नाव आहे एक्साइटची बॅटरी। ही 4 व्हीलरच्या गाडीची आहे। ही 12 व्होल्टची बॅटरी आहे। ही 70 एम्पियरची बॅटरी आहे। 12 व्होल्ट 70 एम्पियर हे टर्मिनल आहे। बॅटरीच्या कोणतीही बॅटरी घ्याल तर तिथे सिम्बॉल दिलेला असतो। हा प्लस म्हणजे पॉझिटिव्ह, हा मायनस म्हणजे निगेटिव्ह, अधिक म्हणजे पॉझिटिव्ह, वजा म्हणजे निगेटिव्ह। हे बॅटरी टर्मिनल आणि हे प्रत्येक सेल आहे। हा जो आहे हा सेल आहे। इथे 6 सेल आहे। एक सेल 2 व्होल्टचा असतो। टोटल हे 12 व्होल्टची बॅटरी आहे। आता जेव्हा आपण बॅटरी चार्जिंगला लावतो त्याच्या अगोदर पूर्ण हे जे वेंट प्लग आहे हे काढून ठेवावेत आणि याच्यामध्ये डिस्टिल वॉटर असते। डिस्टिल वॉटरची लेवल हायड्रोमीटरनी चेक केल्या जाते। हायड्रोमीटरनी चेक केल्यानंतर हा निगेटिव्हला, पॉझिटिव्हला व हा निगेटिव्हला देण्यात येईल। बॅटरी चार्जिंग करता वेळेस ओव्हरहेड बॅटरी चार्जिंग करू नये, अन्यथा बॅटरी फुगल्या जाईल। बॅटरी चार्जिंगच्या जागेवर जळती ज्योत नेऊ नये। बॅटरी चार्जिंग करताना बॅटरीला इकडे तिकडे हलवू नये, आदळआपट करू नये। बॅटरीच्या खालील पाण्याचा भाग नसावा। बॅटरी चार्जिंग करताना खुल्या वातावरणामध्ये करावी जेणेकरून त्याला सगळीकडून हवा भेटली पाहिजे। ठीक आहे। ही अशा पद्धतीने बॅटरी चार्जिंग केली जाते। धन्यवाद।